खुलताबादमधील भद्रामारुतीचं मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन हनुमान मंदिरांपैकी एक आहे. यामध्ये श्री मारुतीचा शयन मुद्रा असलेला विराळ रूप आपल्याला बघण्यात येते. खुलताबाद पूर्वी भद्रवती नगरी म्हणून ओळखले जायचे. येथील राजा भद्रक हे विद्वान आणि भक्त होते. राजाने भक्तिभावाने हनुमंताची स्तुती केली आणि त्या भक्तिभावाने हनुमानजींनी आनंदित येथे शयन मुद्राचं धारण केलेलं आहे. मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलो आहोत खुलताबाद भद्रामारुती मंदिरला. आता चाललो आहे मध्ये. या मंदिराचा विध्वंस औरंगजेबाच्या काळात झाला. औरंगजेबाने दक्षिणेतले मोहिमांदरम्यान अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली. स्थानिक इतिहास व पुरातन दस्तावेजांच्या नोंदीनुसार भद्रामारुती मंदिराचा मूळ बांधकामाचा भाग याच काळात पाडला गेला. मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक भक्तांनी ती लपवून ठेवली होती. मंदिराचे पुनर्निर्माण मराठा व स्थानिक शासनकाळात झाले. पहिले पुनर्निर्माण हे 18व्या शतकात. पेशव्यांच्या काळात मराठवाड्यात पुन्हा मंदिराचे पुनर्बांधणी काम सुरू झाले. स्थानिक मराठा सरदार व भाविकांनी 1730 ते 1770 या काळात भद्रामारुती मंदिराची पहिली पुनर्स्थापना केली. दुसरी मोठे पुनर्निर्माण हे 19व्या शतकात झाले. या काळात आज दिसणाऱ्या मंदिराच्या रचनेचा पाया तयार झाला. दगडी बांधकाम, घुमट आणि मंदिराच्या परिसराची शोभीकरण ही सर्व कामे 17व्या शतकात पूर्ण झाली. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात खूप शांतता होती. हनुमंताचा जयघोष, मंद उजेडात चमकणारी ती मूर्ती क्षणभर वाटलं वेळ थांबून गेली आहे. रात्रीचं हे दर्शन म्हणजे शांततेतलं समाधान, अंधारातला प्रकाश आणि प्रवासातला सुंदर क्षण. आम्ही शांतपणे दर्शन घेतलं, मन भरून आलं आणि आम्ही निघालो आहोत आता घराकडे.